केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज संध्याकाळी कोल्हापूरच्या दौऱ्यावर येतात आणि त्याच्यामुळं कोल्हापूरमध्ये कडेकोट पोलीस बंदोबस्त आहे. अनेक ठिकाणी कॅनवायची ज्याला आपण म्हणतो की प्रॅक्टिस आहे, सराव आहे, तो सुरू आहे. अनेक ठिकाणी वाहनं फिरतायत आणि सगळीकडे चोख पोलीस बंदोबस्त सुरू आहे आणि त्या पार्श्वभूमीवर कोल्हापुरातलं अत्यंत महत्त्वाचं शक्तिपीठ असणारं अंबाबाई मंदिर आहे. त्या अंबाबाई मंदिरामध्ये सुद्धा कडेकोट पोलीस बंदोबस्त आहे. या ठिकाणी चोख व्यवस्था सुरक्षेच्या कारणास्तव लावलेली आपल्याला दिसते. आपण बघू शकतो की या ठिकाणी भाविकांना सुद्धा या गोष्टीचा मनस्ताप सहन करावा लागला कारण दोन ठिकाणी एक विद्यापीठ हायस्कूल जे आहे त्या बाजूचं प्रवेशद्वार आणि दुसऱ्या बाजूचं जे प्रवेशद्वार आहे घाटी दरवाजा ज्याला असं म्हणतो जिथे एक मोठी घंटा टांगलेली आहे आणि जी भाविकांचं अत्यंत महत्त्वाचं आकर्षणाचं ज्याला केंद्र म्हणतो आपण तो घाटी दरवाजा सुद्धा त्या बाजूचा सुद्धा रस्ता बंद असल्यामुळे भाविकांना मनस्ताप झालेला आपल्याला दिसू शकतो. आपण बघू शकतो की या ठिकाणी पोलीस बंदोबस्त आहे. अनेक ठिकाणी भाविकांना मज्जाव केला जातो की या ठिकाणी आपण प्रवेश करू नका किंवा सुरक्षेच्या कारणास्तव त्यांनी 2 जे मार्ग आहेत आत येण्याचे, ते 2 मार्ग बंद केलेले आहेत आणि त्याच्यामुळे एकाच कुठल्यातरी मार्गावर भाविकांच्या प्रवेशाचा आणि तिथून बाहेर पडण्याचा ताण पडलेला आपल्याला दिसतो. आपण बघू शकतो की एक 2च दिवसांपूर्वी या ठिकाणी 1.5 किलो सोन्याचा शिखर जे आहे ते अंबाबाईच्या मंदिराला प्रदान केलं होतं आणि त्यानंतर बऱ्याच सोशल मीडियावरती किंवा अनेक न्यूज माध्यमांच्या मधून या मंदिराची मोठ्या प्रमाणामध्ये चर्चा झाली होती आणि त्यातच आता केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा दौरा असल्यामुळं सध्या या अंबाबाई मंदिर परिसराला पोलीस छावणीचं स्वरूप प्राप्त झालेलं आपल्याला दिसू शकतं. आपण बघू शकतो की नेहमी गजबजणारा हा जो परिसर आहे तो सध्या शांत आहे आणि गर्दीचा जो ओघ आहे तो त्या बाजूला सुरू आहे. एकाच बाजूचा प्रवेश ओपन असल्यामुळं सुरू असल्यामुळं आपण बघू शकतो की तिकडं गर्दीचा ओघ जास्त आहे आणि या बाजूला जिथं भाविकांची नेहमी गर्दी असायची आपण बघू शकतो हा सगळा आता भाग इथं कुणीच दिसत नाही आहे आपल्याला. इथं गर्दीच नाही आहे अजिबात. त्याचं कारण म्हणजे या बाजूचा दरवाजा हा बंद करण्यात आलेला आहे. हे अपडेट्स मी तुम्हाला देत जाईन. अमित शहांच्या दौऱ्यामध्ये पुढच्या जे काही घडामोडी आहेत त्या सगळ्या घडामोडींची माहिती मी तुमच्यापर्यंत देत राहीन. तोपर्यंत तुम्ही पाहत राहा तरुण भारत डिजिटल.